नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्लोबल सायन्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण घेऊन आलो ह्युमन न्यूट्रिशन हा चॅप्टर. ह्युमन न्यूट्रिशन हा चॅप्टर सीईटी साठी चांगलं वेटेज असणारा चॅप्टर आहे. 11वीच्या सिलेबस मध्ये आहे हा चॅप्टर. तर ह्या चॅप्टरला सीईटी साठी महत्व आहे बघा. 11वीचं काय बोर्डला येणार नाही, पण सीईटी साठी फार महत्वाचं आहे. सीईटी साठी 4 ते 5 क्वेश्चन हमखास विचारले जातात. तर ह्युमन न्यूट्रिशन हा चॅप्टर सुरुवात करताना आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याला 8वी ऑलरेडी झालेल्या आहेत, पण ते आपल्याला विसर पडलेला असतो. त्या गोष्टी आपल्याला आधी क्लिअर करून घ्याव्या लागतात. तर सुरुवातीला काय, न्यूट्रिशन कशाला म्हणायचं, डेफिनेशन. काय असेल न्यूट्रिशन म्हणजे? बघा, न्यूट्रिशन म्हणजे काय असेल, डेफिनेशन काय असेल न्यूट्रिशनची. तर बघा, आपण जर एक प्रॉपर डेफिनेशन जर बघितली तर काय असते बघा. द प्रोसेस by which organism consume and utilize food. सिंपल डेफिनेशन आहे बघा. काय, द प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम कन्झ्युम अँड युटिलाइज फूड. किंवा अजून जर आपण थोडी याला स्टँडर्ड डेफिनेशन जर बनवली आपण बुकनुसार, तर काय असणार बघा. द सम ऑफ प्रोसेसेस by which organism consume and utilize food. दोन्ही डेफिनेशन सेम आहेत, फक्त सम ऑफ प्रोसेसेस हा शब्द लागला. म्हणजे न्यूट्रिशन जे आहे, त्या न्यूट्रिशन मध्ये एक प्रोसेस नाही, भरपूर प्रोसेस असतील, 4 असतील, 5 असतील, जे काही असतील त्या प्रोसेस असतील, त्या प्रोसेसला एकत्रीकरण. सम म्हणजे काय, एकत्रीकरण, ऍडिशन म्हणतो आपण, बरोबर. ह्या जेव्हा काही प्रोसेस असतील, या प्रोसेस सगळ्या एकत्रीकरण केल्यानंतर जे काही व्हायले त्याला आपण काय म्हणायचं, न्यूट्रिशन. सम ऑफ प्रोसेसेस म्हणजे भरपूर प्रोसेस आहेत त्याच्या, बरोबर. तर हे झाले आपल्या बुकनुसार डेफिनेशन. आता एक डब्ल्यूएचओ न पण दिलेली डेफिनेशन आहे बघा. अकॉर्डिंग टू डब्ल्यूएचओ म्हणजे काय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. न्यूट्रिशन defined as intake of food as per body dietary needs. बॉडीची काही डायटरी नीड असतील, त्या नीड नुसार जे काही आपण अन्न पदार्थ खातो, जे काही आपण फूड मटेरियल घेतो, त्यालाच आपण काय म्हणायचं, त्या प्रोसेसलाच म्हणायचं न्यूट्रिशन. ही डब्ल्यूएचओ ने दिलेली डेफिनेशन आहे. तर हेल्दी ह्युमनचं जे डायटरी नीड असते, त्याच्यात काय काही नीड असते बघा. डायटरी नीड्स ऑफ healthy human include carbohydrate, proteins, fats, water, vitamins, मिनरल्स आणि फायबर्स. हे काही महत्वाचे न्यूट्रिएंट आहेत जे आपल्याला हेल्दी पर्सनला काय असतात, ते डायटरी नीड मध्ये इन्व्हॉल्ड असतात. डायटरी नीड म्हणजे कळले ना, जे काही समजा आपल्याला एनर्जी भेटण्यासाठी जे काही आपल्या बॉडी मधल्या ऍक्टिव्हिटी आहेत, जे काही क्रिया असतील, जे काही समजा आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या बायोकेमिकल रिएक्शन असतील, त्या रिएक्शन साठी जी काही एनर्जी लागेल,
ती एनर्जी सिंथेसिस होण्यासाठी जे काही समजा फूड मटेरियल लागले त्यालाच आपण न्यूट्रिएंट पण म्हणतो. ती न्यूट्रिएंट म्हणजे कोणकोणते आहेत तर बघा, मेजर न्यूट्रिएंट मध्ये जर बघितलं तर हे मेजर न्यूट्रिएंट आहेत. काय काय? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, वॉटर, मिनरल्स, विटॅमिन्स आणि फायबर्स. बरोबर. तर हे WHO ने दिलेली जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार आपण बघितलं की डायटरी नीड नुसार आपण न्यूट्रिएंट डिफाईन करू शकतो. नंतर डायटरी नीड मध्ये काय काय इन्क्लूड असतं तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट वगैरे आले. बरोबर. तर आता हे फूड काय करतात तर बघा, फूड प्रोव्हाइड एनर्जी अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स फॉर ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर. बघा, फूड काय करतात? फूड प्रोव्हाइड एनर्जी अँड ऑर्गॅनिक मटेरियल फॉर ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर. जे काही बॉडी मधल्या सेल असतील, टिश्यू असतील, डॅमेज झाल्यानंतर त्यांना रिपेअर करण्यासाठी जी काही रिक्वायरमेंट लागते ती रिक्वायरमेंट फूड थ्रूच होते आणि त्याच्यानंतर जी काही बॉडीला एनर्जी लागली ती एनर्जी पण फूड थ्रूच भेटत असते. तर अजून जर बघितलं आपण तर विटॅमिन अँड मिनरल्स also required in nutrition. आता हे झालं न्यूट्रियन आणि न्यूट्रिशन, म्हणजे न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशन रिलेटेड जे काही बेसिक पाहिजे ते. आता न्यूट्रिशनची जी प्रोसेस असते, आता हे न्यूट्रिशन जर बघितलं आपण आधीच काय सांगितलं डेफिनेशन मध्ये, सम ऑफ प्रोसेसेस. तर न्यूट्रिशन मध्ये कोणकोणत्या प्रोसेस इन्व्हॉल्ड असतात तर बघा, प्रोसेसेस इन्व्हॉल्ड इन न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मध्ये बघा कोणकोणत्या प्रोसेस इन्व्हॉल्ड असतात. तर न्यूट्रिशन मध्ये इन्व्हॉल्व असेल, फर्स्ट प्रोसेस असते इंगेशन, सेकंड प्रोसेस असते डायजेशन, नंतर थर्ड असणार अब्झॉर्प्शन, फोर्थ असणार ऍसिमिलेशन आणि लास्ट असणार इजेशन. बघा, ह्या 5 महत्वाच्या प्रोसेस इन्व्हॉल्व असतात न्यूट्रिशन मध्ये. आणि ह्या 5 प्रोसेस ज्या आहेत, इंगेशन, डायजेशन, अब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन अँड इगेशन, ह्या 5 प्रोसेसच्या एकत्रीकरणाला आपण म्हणतो न्यूट्रिशन. बरोबर काय? सम ऑफ प्रोसेसेस म्हणजे ह्या प्रोसेसच्या समेशनला आपण काय म्हणतो? न्यूट्रिशन. तर इगेशन म्हणजे काय? आता 5 प्रोसेस आपल्याला थोडं थोडं शॉर्ट मध्ये सांगूत आपण. इगेशन म्हणजे काय? इनटेक ऑफ फूड, अन्न पदार्थ आत घेणे. बरोबर, त्याला आपण म्हणतो इगेशन. त्याच्यानंतर डायजेशन, डायजेशन म्हणजे काय? त्याचं पचन होणे. डायजेशन होणे म्हणजे काय? ब्रेकडाऊन होणे पुढचं. त्याच्यानंतर त्याला बारीक बारीक पार्टिकल मध्ये कन्वर्ट करणे, म्हणजेच इन्सोल्युबलचं फॉर्म सोल्युबल मध्ये करणे, ऍसिमिलेबल मध्ये बनवणे. त्याच्यानंतर अब्झॉर्प्शन, अब्झॉर्प्शन मध्ये काय होणार? हे जे डायजेस्ट झालेलं फूड आहे हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होणार? अब्झॉर्प्शन होणार आणि ब्लड मध्ये जाणार. आता ब्लड थ्रू हे काय होणार? बॉडी मधल्या प्रत्येक सेल पर्यंत डिस्ट्रीब्युट होणार. नंतर ऍसिमिलेशन मध्ये काय असणार? हे जे बॉडी मधल्या प्रत्येक सेल पर्यंत आलेलं ऍसिमिलेटेड अब्झॉर्ब फूड जे आहे त्याचा युटिलाइज होणार एनर्जी प्रोडक्शन साठी. युटिलायझेशन ऑफ अब्झॉर्ब फूड फॉर एनर्जी प्रोडक्शन, त्याला म्हणतो आपण ऍसिमिलेशन. आणि इगेशन काय असणार? इगेशन म्हणजे शेवटची अनडायजेस्टेड फूड जे असतात त्याला थ्रू आउट द बॉडी रिलीज करणे, त्या प्रोसेसला म्हणतो आपण इगेशन. त्या 5 प्रोसेसच्या एकत्रीकरणाला म्हणायचं न्यूट्रिशन. क्लिअर? जे आपण डायजेशन मध्ये फूड घेतो आणि ज्या फूड पासून आपल्याला एनर्जी भेटते त्या फूडला एक स्पेसिफिक वर्ड आहे, त्याला म्हणतात न्यूट्रियंट्स. काय म्हणतात? न्यूट्रियंट्स. तर आपण हे बेसिक आहे, बेसिक गोष्टी आपल्याला माहित असतील, मे बी तुम्हाला 8वी 9वीला झालेल्या असतील.
10वीला पण झालेल्या असतील या काही याच्यातल्या बेसिक गोष्टी, पण अजून थोडं आपण रिकॉल होतील तेवढ्याच कन्सेप्ट काही विद्यार्थ्यांच्या क्लिअर नसतील त्यावेळेस आता क्लिअर होतील. तर बघा न्यूट्रिएंट काय असते ते बघून घेऊ शॉर्ट मध्ये थोडं. न्यूट्रिएंट्स काय वाटते न्यूट्रिएंट्स मध्ये, काय वाटते न्यूट्रिएंट्स मध्ये? न्यूट्रिएंट्स म्हणजे त्याची डिफिनेशन बघा एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. काय असणार? कंपोनंट ऑफ फूड दॅट प्रोव्हाइड एनर्जी टू अस. अन्न पदार्थातले असे घटक, हे जे काही लिहिले ते अन्न पदार्थातले असे घटक जे आपल्याला एनर्जी देतात, ऊर्जा देतात, त्या घटकांना आपण काय म्हणतो? न्यूट्रिएंट. मराठीतून काय म्हणायचं? पोषक तत्वे. करेक्ट. बघा लिहून घ्या म्हणजे डेफिनेशन सोपे आहे. कंपोनंट ऑफ फूड दॅट प्रोव्हाइड एनर्जी टू अस. बरोबर. आता हे जे न्यूट्रिएंट आहेत, न्यूट्रिएंटला पण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. न्यूट्रिएंट्सला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले आहेत. ऑलरेडी माहित असेल काही विद्यार्थ्यांना, ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष द्या. बघा ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, काय डिफरन्स असेल रे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मध्ये? काय वाटतंय का डिफरन्स? नाहीच. बघा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण बघा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक दोन ब्रांच असतात. तसंच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मध्ये पण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले आहे न्यूट्रिएंटला. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट म्हणजे असे न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये कार्बन हे मेन कंपोजिशन असणार, बरोबर. आणि इनऑर्गॅनिक मध्ये कार्बन नसणार, विदाऊट कार्बन म्हणजे त्याच्या कंपोजिशन मध्ये कार्बन आढळणार नाही असे जे फूड असतात, असे जे न्यूट्रिएंट असतात त्याला आपण म्हणणार इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. कार्बन इज अ मेन कंपोजिशन ऑफ ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. न्यूट्रिएंट मधलं जे कंपोजिशन त्याच्यातलं मेन घटक काय असणार? कार्बन. इकडे काय असणार? कार्बन डियर composition such nutrients are inorganic. बघा असे न्यूट्रिएंट ज्यांच्या कंपोजिशन मध्ये कार्बन आढळत नाही त्या न्यूट्रिएंटला आपण म्हणायचं इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. आता ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मध्ये काय काय येणार? एक्झाम्पल मध्ये जर बघितलं आपण ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मध्ये काय काय येतं बघा. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे तिन्ही पण काय ऑर्गॅनिक न्यूट्रिएंटचे एक्झाम्पल आहेत. का? कारण बघा कार्बोहायड्रेट मध्ये पण कार्बन मेन सोर्स आहे, त्यानंतर प्रोटीन मध्ये पण कार्बन मेन सोर्स आहे, फॅट मध्ये पण कार्बन असतो. आणि आता इनऑर्गॅनिक मध्ये असे सांगा एक्झाम्पल मध्ये की त्यांच्यामध्ये कार्बन आढळत नाही कंपोजिशन मध्ये. बेस्ट एक्झाम्पल बघा वॉटर, H2O. कार्बनचा काहीच घेणं देणं नाही. चला वॉटर, मिनरल्स. वॉटर अँड मिनरल्स हे दोन एक्झाम्पल बघा. आता वॉटर मध्ये H2O म्हणजे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, तिथं काहीच घेणं नाही कार्बनचं. मिनरल्स मध्ये पण बघा मिनरल सायन्स वगैरे जे असतात, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम हे जे काही आपल्याला बॉडीसाठी लागणारे इसेन्शियल आयन्स किंवा मिनरल्स जे आहेत तिथं पण कार्बनचं काही घेणं नाही. ह्या कॅटेगरीनुसार काय केलं आपण? न्यूट्रिएंटचे दोन टाईप पाळलेले आहेत, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट ऍज पर देअर रिक्वायरमेंट नुसार पण आपण काय केले? न्यूट्रिएंटचे दोन टाईप पाळले. रिक्वायरमेंट नुसार अजून दोन टाईप पाळले. आता इकडे झाला असेल तर बघा एवढं लिहून घ्या इकडे या साईडचं.
बघा, न्यूट्रिएंट्स फर्दर डिवाइडेड इंटू टू टाइप्स ऍज पर देअर रिक्वायरमेंट. फर्स्ट टाइप असणार मॅक्रोन्यूट्रिएंट, काय असणार मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आणि सेकंड टाइप असणार मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रो आणि मायक्रो शब्दातच अर्थ लपलेला आहे बघा. मायक्रो आणि मॅक्रो. मॅक्रो म्हणजे काय बघा, मायक्रो इकडं मायक्रो इकडं मॅक्रो. न्यूट्रिएंट required in a large क्वांटिटी. बघा, डाएट मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये रिक्वायर्ड असलेले जे न्यूट्रिएंट असतात त्यांना आपण म्हणतो मॅक्रो न्यूट्रिएंट. आणि मायक्रो शब्दातच आहे, मायक्रो म्हणजे लहान, म्हणजे लहान म्हणजे काय अर्थ घ्यायचं, लेस क्वांटिटी मध्ये थोड्या फार प्रमाणात असले तरी चालते असे जे न्यूट्रिएंट असतात त्यांना आपण म्हणायचं मायक्रो न्यूट्रिएंट. म्हणजे काय असणार न्यूट्रिएंट रिक्वायर्ड इन लेस क्वांटिटी. लेस क्वांटिटी मध्ये असणार. आता एक्झाम्पल मध्ये जर बघितलं आपण लार्ज क्वांटिटी मध्ये लागणारे न्यूट्रिएंट काय काय ते एक्झाम्पल मध्ये बघा. वॉटर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स. तिकडं काय असणार मिनरल्स, आयन्स. बघा,